पलटताना विचार केला तर खालापूर संघानं कर्जत संघाला कर्जत मध्ये दिलेली हार आहे. आता उलट उत्तर देण्यासाठी कर्जत संघ पाहुणा म्हणून खालापूर नगरीमध्ये आलाय. धाकटी पंढरीच्या मैदानावरती नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर त्यांनी पहिले निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज विजय पवारचा पहिला चेंडू पॉवरफुल स्ट्रोक न मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय तो मुनीर पटेलनं आणि पहिल्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेश मात्र इथे होतोय. एक धावपलकावरती नोंद झाली आहे. स्ट्राइक एंडवरती शुभम घोडविंदे, ज्याला कालच्या रात्रीमध्ये आपण सुप्रीमो ट्रॉफीच्या माध्यमातून मोबाड्यामध्ये खेळताना पाहिलं. आज मात्र खालापूर तालुक्याच्या नावासाठी खालापूर टीम मध्ये खेळताना बघतोय. जबरदस्त चेंडू होता, वेगवान चेंडू आपण बघितला. एमपी डाबा एंड कडनं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विजय पवार पॉवरफुल गोलंदाजी करतोय. ओपन क्रिकेटचा अनुभव, कर्जतची आन बान छान राखण्यासाठी तो P1च्या या षटकामध्ये गोलंदाजी करताना शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पाहायला मिळतोय. सूरजजी पांडे मात्र सांगतायत हा चेंडू सुवेर आहे. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण आहे. ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी या मॅच कडे पाहू नका. या मॅच मध्ये कधीही हाय व्होल्टेजपणा येऊ शकतो, बीपी वाढू शकतो. सगळ्या चांगल्या पद्धतीने सोय इथे आहेत, पण ॲम्ब्युलन्सची सोय थोडीशी थांबवण्यात आलेली आहे. चांगला चेंडू, एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्या, पण इथे नशिबाची साथ आहे. सिंगल न स्कोर कार्ड पुढे सरसावेल, पुढे जाईल. अमोल दरेकर जो यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, कर्जत मधला हा चमचमता सितारा आहे. पळसझरीचा हा सुपुत्र आता कर्जत टीम साठी चांगलं योगदान देताना यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. विजय पवार पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करताना पहिला सामना पहिल्या चेंडूचा खेळ दाखवला मुनीर पटेलनं. दुसरा चेंडू मात्र शुभमनं निर्धाव खेळला. त्यानंतर तिसरा चेंडू वाईट स्वरूपात आपण पाहिला आणि चौथ्या चेंडूचा खेळ जेव्हा पूर्ण होईल तोपर्यंत इथे आल्या 4 धावा. जबरदस्त फटका, अर्थातच आउट ऑफ द पार, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, गोळच्या वेगानं आरपार आल्या 4 धावा. ठोक डीजे. का चौकामध्ये आहे ज्याचं उत्तर नक्कीच इथून मिळेल. पण गेम इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार. जोरदार वेगानं बॅट फिरवली गेली. हेलिकॉप्टर पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न होता, पण सटीक यॉर्कर चेंडू मात्र इथे फेकला जातोय विजय पवारच्या माध्यमातून. असं म्हणतात क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एकीकडे यॉर्कर आणि दुसरीकडे सचिन रमेश तेंडुलकर यांचा उल्लेख जर झाला नाही ना तर क्रिकेटच्या खेळाला अर्थ उरत नाही. आणि इथे अर्थ निर्माण करणारा, अडथळा निर्माण करणारा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न होतोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची उचल फेक केली जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतीये आणि एका धावेच्या मदतीनं पहिलं षटक कंप्लीट होतंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद टीम खालापूर संघाच्या धावा लागल्यात. त्या स्कोर कडवरती टोटल 8 धावा धावपालकावरती लागल्यात. 2 फलंदाज मैदानामध्ये आहे. येणारा गोलंदाज लावेल का या 2 फलंदाजाची वाट, पण यांना वाट दाखवण्यासाठी 2 फलंदाज देखील मैदानामध्ये आहेत. ते यांना वाट दाखवतायत का डीजे आता संगीत साकारतोय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रुवरती एकटाच राजा माझा, छत्रपती छत्रपती शिवाजी भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या 2 शब्दांना एवढी ऊर्जा येते ना का दिवसभराचा थकवा निघून जातो. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज मुंजार एंड कडनं. कदाचित साहिल लोंगणे, साहिल मात्र गोलंदाजी मार्ग वरती आलाय. मिनी कर्जत एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे.
साहिलचा पहिला चेंडू आसमान दाखवण्याचा प्रयत्न, पण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका जबरदस्त झेल टिपलाय. स्वतःच्या शरीराला मैदानावरती झोपवलं आणि त्यानंतर टिपलेला हा झेल मुनीर पटेलचा संपवलेला साहिलच्या पहिल्या चेंडूवरती खेळ. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये, तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. महान क्रिकेटची पंढरी आहे, तर खालापूर नगरी, कर्जत नगरी देखील धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. पण इथे मात्र कर्जत मध्ये जाऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेला शुभम घोडविंदे आता नॉन स्ट्राईक एंडवरती असेल, आणि स्ट्राईक एंडवरती असेल तो मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर, ज्याला करावं लागेल कारण की इथे साहिलनं करून दाखवलंय. साहिल मॅन फ्रॉम उमरोली या गावचा हा चमचमता सितारा, सातत्यानं वेगावरती स्वार होणारा गोलंदाज. मिनी कर्जत एक्सप्रेस ही गाडी आता धावायला लागलेली आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आल्या आल्या गौरवनं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण झटका क्रमांक टीम खालापूर संघाला दुसरा. दिया धक्का लगाया, फिर एक बार झटका. मिस्टर डायनामाइट बैक टू द डगआउट, ठोक डीजे. तर माहित नाही, पण इथे आपण पाहतोय गोलंदाजानं धावांच्या गाडीचं जामर लावलाय. निश्चितच 2 चेंडू फेकले, 2 विकेट घेतल्यात साहिलनं सहारा दिलाय आता टीम कर्जत संघाला. या परिसरातील एक नामचित असा फलंदाज मैदानामध्ये गेलाय, संदेश पाटील, ज्याला प्रेमानं सगळे डेव्हिड वॉर्नर म्हणून म्हणतात. आता तो डेव्हिड वॉर्नरची आठवण या मैदानावरती करतो का? घरचं मैदान आहे. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग आताच या मैदानावरती साकारली गेली, आणि त्या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा खेळ अतिशय सुंदर झालाय. रायगड प्रीमियर लीग देखील खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. आता या मैदानावरती त्याच्या बॅटचं उत्तर कशा पद्धतीने साहिलच्या गोलंदाजीवरती येतंय हे पाहणं नक्कीच औचित्याचं ठरणार आहे. पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरवली जातीये, पण इथे ओळखलं पाहिजे 5 षटकांचा हा खेळ आहे. या खेळामध्ये एक छोटीशी साझेदारी आपल्या टीमसाठी आता करावी लागणार. प्रत्येक जण येऊन पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी जर सांघिक धावा जर स्कोर कार्डवरती नोंद झाल्या ना, तर कदाचित जास्तीत जास्त धावा होऊ शकतात. तरी जर तरच्या भाषेमध्ये क्रिकेटला स्थान नसतं, पण याच जर तर शिवाय क्रिकेट देखील पूर्ण होत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये जोरदार पद्धतीने बॅट फिरवली जातीये. पुन्हा एकदा आपण बघतोय 38 सर्कल मध्ये अभि देवगरेने या चेंडूला अडवलं. या चेंडूची उचलफेक तो करेल तोपर्यंत मिळती एक धाव. बून बून से भरेगा सागर. बून बून से आता एक धावांना महत्व देण्यात येतंय. या एका धावेने टोटल स्कोर कार्ड वरती 4 चेंडूचा समाप्तीनंतर 9 धावांची नोंद झाली आहे. पण 2 महत्वाचे गडी आता तंबूच्या आसराला परतलेत. पहिला गडी बाद झाला मुनीर पटेल, ज्यानं एक चौकार, एक सिंगल, 2 सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डला आकार दिला. त्यानंतर गौरव घोसाळकर आल्या आल्या त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला. पण इथे मात्र शुभम घोडविंदे, जो कर्जत मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं मिळवला, तो मात्र इथे निर्धाव चेंडूच्या सामोरे जातोय. गोलंदाज साहिल सहारा बनतोय. या किनाऱ्याला मात्र आपल्या टीमला आणण्याचा प्रयत्न तो करतोय. ही नौका आता ही नौका समुद्राच्या मैदानात अडकलेली आहे आणि आपल्या टीमला त्याला जिंकवायचं आहे, म्हणून त्यानं दिलेलं हे योगदान अतिशय सुंदर होतं. त्याचं हे षटक कंप्लीट झालंय. त्यानं धावा खर्च केल्या या षटकामध्ये अवघ्या 1 आणि विकेट घेतल्या त्या 2. हे षटक कमबॅक करणार होतं, यू टर्न निर्माण करणार होतं, पण इथूनही अजूनही काही घडलं नाहीये, अजूनही काही बिघडलं नाहीये. मास्टरमाइंड इकूच्या
माइंड मध्ये काहीतरी रणनीती वेगळी असणार हे नक्कीच पाहायला मिळेल. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया पुन्हा एकदा मूड फ्रेश करणारं संगीत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कडवरती 9 धावा लागल्यात. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय. ऋतिक हा देखील यंग टॅलेंट आहे आणि त्याला मात्र आता आपल्या तालुक्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार. कर्जत टीम बराच कमी वेळा तालुका निहायत गटामध्ये पाहायला मिळते, पण जेव्हा खेळते तेव्हा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. वेगवान चेंडू ऑफ स्टंपची लाईन, तिकड गोलंदाजी, यॉर्करचा मारा, जबरदस्त चेंडू फेकलाय ऋतिकनं. साहिलच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी देखील टिचून मारा करण्याचा प्रयत्न केलाय. खेळपट्टी मात्र वेगवान गोलंदाजाला चांगली साथ देते हे मात्र इथे सिद्ध झालंय. 9 धावांवरती गाडीचा हँडब्रेक खेचला गेलाय. आता या गाडीला पळवावं लागेल, ऍक्सिडेंट वरती ताव द्यावा लागेल. संदेश पाटीलला इतिहास आठवावा लागेल, पण इथे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क घडत नाहीये. संदेश पाटील या मैदानावरती ज्याला कानाकोपरा माहितीये त्याला मात्र शांत ठेवलं गेलं. ऋतिक या गोलंदाजाच्या माध्यमातून सटीक टप्प्यावरती वेगवान गोलंदाजी आपण बघतोय. बॅटची कडा घेतली गेली. यावेळेस गुडलेन स्पॉटवर चेंडूला उंची देण्यात आली. या जाळ्यात मात्र संदेश पाटील स्वतः अडकला आणि आता धक्का क्रमांक टीम खालापूर संघाला तिसरा बसलाय. धावबलकावरती धावा आहेत त्या 9 या धावांवरती तिसरा गडी मात्र मैदानाच्या येईल बाहेर. जाईल कोणता फलंदाज मैदानाच्या आत हे पाहण्याआधी ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. वयाची 40 वर्ष त्याची पूर्ण झाली आहेत. दीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. बरीचशी मैदानं त्यानं गाजवली, बऱ्याचशा फ्रँचायझीला त्यानं खुश केलंय. रायगड प्रीमियर लीग पहिली जिंकण्याचा मान ज्याच्या नावावरती आहे. खालापूर तालुक्यातला दुसरा हा खेळाडू आहे जो दुबईची वारी देखील करून आलाय. असा मास्टरमाइंड इकू आता स्ट्राईक एंडवर. 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. आल्या आल्या हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू लँड होतोय. यावेळेस टांगा पलटी झालाय, घोडे फरार, धावा थांबवल्या गेल्या. पण यावेळेस धावफलकाला येईल 4 धावांनी. आकार 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 ठोक डीजे. क्या मेरा, आता प्रेक्षक म्हणत असतील इक्कू का सलामीला आला नाही, पण इक्कूच्या मनात एक रणनीती होती. तो मागे थांबला, त्यानं पाहिलं आणि ते करून दाखवलं. आल्याला चौकार मारून 13 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा वेगवान चेंडू घेऊन पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रसादजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल. सुरेख चेंडू आपण पाहतोय ऋतिकचा. ऋतिकनं मात्र या चेंडूवरती स्वतःच्या नावाची नवीन ओळख कर्जतकरांना करून दिली. मी आलो, मी पाहिलं आणि मी खालापूर मध्ये जाऊन सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण त्यानं मात्र इथं सिद्ध केलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कडवरती धावा लागल्या त्या टोटल 13.
क्या तेरा क्या मेरा या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी आता मी आमंत्रित करतो अभि पाटील सरांना. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. खालापूर संघ पोहोचलाय टोटल 13 या धावसंख्येवरती. खेळपट्टीवरती आपण संजय सोलंकी पाहू शकाल गोलंदाज. क्रमांक चौथा गोलंदाज बघा नाव पोचवा आमच्यापर्यंत. आकाश गायकर आलेत. यावेळेस मात्र चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे एक सिंगल मिळेल. संजय सोलंकी मैदानाच्या आतमध्ये आहेत. शुभम घोडविंदे हे दोन रणधुरंधर आपल्या खालापूर तालुक्यासाठी मात्र खेळपट्टीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आकाश षटक क्रमांक 4 मात्र बोंजर एन कडना तुम्ही पाहू शकाल. यावेळेस चेंडू मात्र आपण बघते हलकीशी एज लागली जरूर होती. इथे झेल जरूर का संजय सोलंकीचा झेल सुटल्यानंतर इथे संजय सोलंकीने एक धाव कंप्लीट जरूर केली. एका धावेने टीम खालापूर संघ पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. चौथं षटक आहे. 5 षटकांची मॅच. 3 षटक आपण तुषार सरांच्या आवाजात आपण 3 षटक जरूर कंप्लीट केले पाहिले. यावेळेस मात्र हा चेंडू हलकी हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंज ऑफ पेस पाहायला आपल्याला अचूक टप्प्यावरती चेंडूवरती नियंत्रित हा चेंडू मिश्रित गोलंदाजी करतोय आकाश. ज्यानं तब्बल 3 चेंडू मात्र आतापर्यंत फेकले गेलेत आणि 2 सिंगल पाहिला. एक निर्धाव चेंडू पाहिला आकाशच्या गोलंदाजीवरती. शुभम गुडबिंदे आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस मात्र स्टिअर करायचा प्रयत्न अगदी चेंडूला सन्मानजनक पूर्व फटक्याची निवड केली. एक सिंगल शुभम गुडबिंदे जरूर मिळेल. टीम खालापूर संघ एकेऱ्यांकडे जरूर पुढे जाईल 16 धावसंख्येवरती. 5 षटकांची मॅच आहे. अगदी कर्जत तालुक्यामध्ये जाऊन खालापूर संघाने त्याला मात दिली होती. परंतु यावेळेस मात्र या मैदानावरती आपल्या घरच्या मैदानावरती टीम खालापूर संघ कशा प्रकारचा परफॉर्मन्स या मैदानाच्या आतमध्ये करेल याकडे सर्वांचं रसिक प्रेक्षकांचं नजरा या मैदानावरती आहे, या खेळांवरती आहेत. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय फटका जरूर मात्र लॉंग ऑफ क्षेत्रावर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध मिळवला चेंडू मात्र इथे अडवला गेला. अजून एक धाव मात्र जोडी जाईल. सिंगलला इथे प्राधान्य दिले जात आहे. फटक्याची सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड केली जाते. एकेरी धावसंख्येने मात्र हलुका होईना धावसंख्येचा इथे आकडा वाढला जातोय. एकेरी अंक जोडून मात्र खालापूर संघ पुढे पोहोचेल 17 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 पाहायला मिळेल आकाशचं. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न नशिबाने साथ दिली. या चेंडू निघून जाईल का? अगदी चेंडू गली क्षेत्रामध्ये फार वेगाने चालला सीमारेषा बाहेर. दर्जेदार आला हा एवन क्वालिटीचा हा चौकार याच डीजे. काही संजय सोलंकीने शेवटच्या षटक जो आकाशने त्या जाता जाता सांगून दिलं की शेवटच्या चेंडूभोवती लगावला तो चौकार. बरचसं काही सांगून गेला. त्या 4 धावेने मात्र संघ पोहोचेल पुढे 21 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. तब्बल धावसंख्या आहे ती 21 धावा. अजूनही 1 षटकांचा खेळ बाकी आहे. शेवटचा निर्णायक षटक बाकी आहे. संजय सोलंकी त्याच्याबरोबर शुभम गोडबिंदे जो काल सुप्रीमो खेळलाय आज या मैदानावरती मराठा हॅलो जिथे
स्पर्धा आपण पाहतोय टीम खालापूर संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा संख्येवरती जरूर का पोहोचलाय. अजूनही काही शेवटचे आणि अंतिम षटक बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज वैभव थेर आला. शेवटचा आणि अंतिम षटक कट करण्याचा प्रयत्न, फार भन्नाट वेग होता या चेंडूवरती. निश्चितपणे इथे निर्धाव चेंडूचा मारा पाहायला मिळाला. संजय सोलंकी अगदी या चेंडूवरती पूर्णपणे चकतायत. निर्धाव चेंडूची इथे जरूर का सांगता पाहायला मिळाली. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव प्रतीचा मात्र फेकला गेला. वैभव थेर अतिशय वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. पहिला चेंडू जरूर का आपण पाहिला. यावेळेस हुक काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाणार का? अंतिम मुवमेंटला चेंडूला जबरदस्त अडवलाय. इथे या धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इशे फक्त रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघार येते. संजय सोलंकी या चेंडूपती होतील बाद. यश डीजे बाद झाला. एक अडथळा दूर केला. राज साबण ढेकू गावचा सितारा आलाय, ज्याच्या होम ग्राउंड आहे हा. परंतु या स्पर्धेला गुणाजी शेठ गायकवाड जे खोपोलीवरून ही स्पर्धा आपल्या घरी स्पर्धा लाईव्ह पाहतात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला मनापासून चालेल शुभेच्छा. धन्यवाद साहेब, आमच्या शुभेच्छा मनापासून स्वीकार करतोय. आणि वळतो थेट मैदानाकडे, जिथे राज साबण इथे मैदानाच्या आतमध्ये चमकणार का? ज्याचा घरेलू मैदान आहे, ज्याने खऱ्या अर्थाने धाकटी पंढरी प्रीमियर लीग साठी मोठी स्पर्धा त्यांनी गाजवली आणि या परिसरामधील एक जबरदस्त असा खेळाडू आहे तो राज साबण. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे, स्ट्रायकिंग एंड वरती आहे शुभम गोडविंदे ज्याने ओपन करण्यासाठी आला होता. यावेळेस मात्र खराब चेंडू मात्र आपण जरूर पाहिला. एक सिंगल खराबच्या चेंडू मध्ये निश्चितपणे जोडली जाईल. धावसंख्या टीम खालापूर संघ जरूर पुढे जाईल 22 धावसंख्येवरती. 22 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे वैभव थेर. एनपी डावा एन करण्या मात्र पुनश्च शुभम गोडविंदे स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकता. यावेळेस उडवलंय, बराच काल हवेमध्ये आहे. क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का? इथे जोर झेल मात्र मिस झालाय. झेल सुटल्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना राज सावंत अगदी या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. यास डीजे शुभम गोडविंदे ज्याने सलामीला आला होता तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. राज सावंत आता स्ट्रायकिंग एंड वरती असतील. पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांची आपण खऱ्या अर्थाने उपस्थिती कार या मंचावरती पाहिली आणि खऱ्या अर्थाने थाटामाटात फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार साहेबांचं आपण खऱ्या अर्थाने स्वागत या मंचावरती केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या समवेत बराचसा ताफा आपण या मैदानावरती पाहिला. इथे शुभम गोडविंदेचा अर्थ दूर केला. राज सावंत करून आता अपेक्षा असतील आपल्या ढेकू गावातील पाठीराख्यांकडून किंवा टीम खालापूर संघाच्या पाठीराख्यांकडून. एकाच दुसरा फटका राज सावंत खेचेल का? वैभव त्याने चांगलं काम जरूर केलंय. शेवटचे अंतिम षटक मात्र जरूर का हाताळलं गेलंय. राज सावंतचा तडाखा चेंडू मात्र जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. इथे चेंडूला अडवलं. राज सावंतला एक सिंगल मिळेल जरूर. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिगंबर मोरे शेकन चिंचवली संघाकडून बिलॉंग करतायत. टीम खालापूर संघाचा हिस्सा होऊन बसलेत. त्यांच्याकडे आता नजरा असतील. स्ट्रायकिंग एंड वरती आहे. दिगंबर मोरेचा फटका आल्या आल्या काय जबरदस्त टायमिंग शोधलं. लॉंग ऑफ बाउंड्रीला क्लिअर केला. दिगंबर मोरेच्या पाठपता निघाला हा अगदी दैवाखदार फटका. षटकार पहिला षटकार आलाय. आपण 3-4 षटक पाहिलं. 5व्या षटकामध्ये वैभव थेरला हे आक्रमण केलं गेलं, जे दिगंबर मोरेने हे आक्रमण चढवलं. लॉंग ऑफ क्षेत्राला क्लिअर केल्यानंतर यावेळेस अगदी दिमाखाने टाकलेला हा चेंडू होता. अगदी फार वेगाने चेंडू फेकला. इथे मात्र
5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या अखेरीस टीम खालापूर संघ पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. पुढच्या दुसऱ्या सत्रामध्ये गरज असणार आहे ती 32 या धावसंख्येची. या धावा कशा पूर्ण केल्या जातील की या धावा रोखल्या जातील. मागचा जो विजय आपण बघितला टीम खालापूर संघानं कर्जत संघाला दिलेली मात, आता येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमचे मित्र अर्थात वाईसाहेब खोपोली मायक्रोफोनवर असतील. परंतु ऐकूया एक चांगलं सुमधुर संगीत ऐकण्याआधी या पाहुण्यांचं या ठिकाणी करूया आपण सन्मान. सेल यांचं या ठिकाणी या मंचावरती स्वागत केलं जाईल. मी माडिक साहेबांना विनंती करेन की आपण ऋषिकेशजी जोशी ॲडव्होकेट साहेबांचं स्वागत या मंचावरती करावं. त्यानंतर पुढचा सन्मान असेल सन्माननीय अभिजितजी पटेल कर्जत शहर उपाध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जगताप साहेबांना विनंती आहे की आपण त्या साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. या ठिकाणी ऐकूया एक सुमधुर संगीत. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. वाईसाहेब खोपोली तुमच्या समेत जोडले जातील. एक सुमधुर गीताने केली जाईल सुरुवात या दुसऱ्या सत्राची. पाटील साहेबांना आपण विनंती करूया विशालजी कोकरे साहेबांचं आपण स्वागत करावे या व्यासपीठावरती. अतिथी देव भव आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या शुभ सन्मानानं आपण मावण्याचं स्वागत करतोय. त्यानंतर स्वागत केलं जाईल राजेशजी ठाणगे साहेबांचं. त्यांना देखील विनंती आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. मायेची शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचं स्वागत यथोचित असं करतोय. विजयासाठी टीम कर्जत संघाला मात्र गरज आहे येणाऱ्या 5 षटकामध्ये 32 धावांची. खालापूर संघाच्या विरोधात 32 धावांची गरज आहे. राजेशजी ठाणगेड साहेबांचं देखील स्वागत होईल. राजेशजी साहेबांना विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार करावा. प्रशांतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत करावं. आणि यानंतरच्या मॅच साठी आपण आमंत्रित करूया टीम ताकई संघाच्या संघनायकाला आणि कुंभिवली संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी यावं. टीम ताकई संघाचा संघनायक आणि कुंभिवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. ही मॅच मात्र अजूनही ऑन आहे. या कार्यक्रमाचा मुख्य घटक या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी या सगळ्या खेळाडूंना जवळजवळ 800+ खेळाडूंना टी शर्ट्स प्रदान केलेत आणि आपण ज्या चमचमत्या ट्रॉफीज बघतोय ज्या ट्रॉफीसाठी नमो चषकाचा हा सोहळा सजवला गेलाय ते सन्माननीय किरणजी ठाकरे साहेब
पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. आपण किरणजींचं हार्दिक असं स्वागत करूया. त्यांची घरची टीम आता मैदानावरती खेळतीये. अर्थातच कर्जत संघ ज्यांना विजयासाठी गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 32 धावांसाठी, आणि या 32 धावांचा बाटला करताना सलामीचे 2 हिरे चमचमते रत्न मात्र मैदानामध्ये गेलेत. प्रसादजी पाटील यांना देखील आपण आमंत्रित करूया या व्यासपीठावरती. अमोल भोईर आणि विजय पवार. अमोल भोईर याचं वर्णन केलं तर चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईकचा हकदार म्हणून या खेळाडूकडे पाहिला जातोय. तर विजय पवार या खेळाडूकडे पण एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून बघतोय, जो व्यावसायिक खेळाडू आहे. रत्नागिरी, मुंबई, मावळ अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव या खेळाडूला आहे आणि त्याला आता सलामीसाठी मैदानामध्ये पाठवलं गेलंय. P1चं षटक. या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती शिरोलीचा हा हुनहार खेळाडू कुणाल कदम गोलंदाजी मार्गवरती आलाय. कुणाल कदमला देखील व्यावसायिक क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. यानं देखील बऱ्याचशा मैदानावरती मोठ्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. ही मॅच टीट फॉर टॅट पाहायला मिळेल. जशाच तसं 32 धावांचा बाटला होतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीनं फेकला जातोय आणि या चेंडूला लिलया संघाचा कर्णधार मास्टरमाइंड इकू यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये अडवतोय. समीकरण आता येणारे 29 चेंडू 32 धावांचं. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न, खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला जातोय विजय पवारच्या माध्यमातून. पण इथे कुणाल कदमनं मात्र लागोपाठचे 2 चेंडू कदम कदम बडायजा या माध्यमातून निर्धाव फेकलेत. अशीच गोलंदाजी व्हावी लागेल, करावी लागेल. 32 धावा आहेत आपल्याकडे आणि त्या धावा वाचवायच्यात. अशा वेळी फुटवर्कचा वापर केला गेला. डायसिक डाऊन द क्रिकेट आपण पाहिलं. लालच दिली आणि लालच बुरी बलाय. या लालचा बोटी आपण बघतो. विजय पवार हा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततोय. यष्टिरक्षकानं दाखवला चपळता आणि चाणाक्षरित्या मात्र या फलंदाजाला केलंय बाद. अर्थातच नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया अर्थातच नमो चषकाच्या दमदार सोहळ्यामध्ये सुमधुर संगीत. मुंगडे घेऊन कोण येत नसतं. आता बाईक नाहीतर 4 व्हीलर घेऊन येत असतात. आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सगळ्यांना आता समान संधी दिलेली आहे आणि याच संधीचं सोनं करताना तळागाळातील सगळे खेळाडू देखील आता 4 व्हीलर आणि 2 व्हीलर घेऊन इथे आलेले आहेत नमो चषकाच्या सोहळ्यामध्ये आणि आपला खेळ दाखवतात. नेक्स्ट बॅटर 3रा क्रमांकाचा विशाल स्ट्राइक एंड वरती कुणाल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ऍक्शन वरती रिएक्शन करणारा चेंडू आणि त्याच पद्धतीने विजयने जशी बॅट फिरवली तसा बॅट फिरवतोय विशाल. 4 चेंडू लागोपाठचे निर्धाव फेकलेत. कुणाल या नावात जादू आहे. हा ब्रँड आहे शिरवलीचा आणि तो खालापूर तालुक्यासाठी आता लढतोय, झगडतोय, प्रयत्न करतोय. इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये. दिगंबर मोरे चेंडू खाली येतोय. इथे मात्र झेल सुटलाय आणि जसा झेल सुटला तसा या चेंडूवरती आल्यात 2 धावा. थांब भावा, मॅच अजून संपली नाहीये. इथे मात्र या चेंडूनं सांगून दिलंय. 2 धावांना अकाउंट ओपन झाले. 32 धावांचा पाठला होतोय. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. उरलेत चेंडू 25. हा जर झेल झाला असता तर समीकरणामध्ये अजून तडजोड करताना कर्जत संघाला पाहायला मिळालं असतं. पण कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. जबरदस्त कुणालचं हे षटक राहिलंय. इथे या 2 धावांचा अपवाद वगळला झेल सुटल्यानंतरचा तर मात्र 5 निर्धाव चेंडू फेकले आणि त्यावरून एक विकेट त्याच्या नावावरती नोंद केली जाते. इथे जर कुणालची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की आता गुलाबी थंडीचा आस्वाद सुरू झालेला आहे आणि या थंडीमध्ये तुम्हाला एका जागेवरती स्थिर उभं राहायचं असेल तर तुमच्या अंगातली गरमी तयार झाली पाहिजे आणि ते गरमी तयार झाली नाही तर टाळ्या मात्र वाजणार नाही. ठोक डीजे.
प्रकाशमान सोहळ्यामध्ये आपण पाहतोय याची देखी याची डोळा. कर्जत विपक्ष खालापूर अशी बिग फाईट बिग लढत. पण यानंतरच्या लढतीसाठी आपण आमंत्रित करूया कुंभिवली संघाच्या संघनायकाला. ताकई संघाचा संघनायक इथे आलेला आहे. आता येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. गेम ऑन आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय नीरज दाभणे, ज्यानं कर्जत मध्ये जाऊन आपल्या नावाची एक वेगळी ओळख दाखवली. तो नीरज गोलंदाजी मार्क वरती आहे. मॅन फ्रॉम होराळे 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 गावचा छोटा पॅक आहे, पण मोठ्या मोठ्या फलंदाजाला थांबवण्याचं काम त्यानं बराच वेळा केलंय. नरेश जळवी आशाभूत नजरेनं आता त्याच्याकडे बघतायत. त्याच्या षटकामध्ये कमबॅक होणं गरजेचं आहे आणि इम्पॅक्ट पाडलाय तो टीम कर्जत संघानं पहिल्या सत्रामध्ये. स्ट्राइक एंडवरती फलंदाज अमोल भोईर, बाईकमॅन आहे चॅम्पियन प्रीमियर लीगचा. अमोल साठी टाकलेला हा चेंडू, यावेळेस अमोल प्रेमात पडला की काय अभि देवगरे विचारतोय. पण इथे प्रेमात पडून चालत नाही. इथे तुम्हाला झटके द्यावे लागतात, इथे तुम्हाला फटके मारावे लागतात. दो ऐसा धक्का लगाओ ऐसा छक्का कि मैच में आएगा फिर एक बार ट्विस्ट. इथे ट्विस्ट येणारा चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर, चौकार ठोक डीजे. अमोल भोईरनं मात्र इथे चौकार मारलाय. आता मात्र आक्रमण चालू होताना पाहायला मिळतंय की काय. हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त हे देखील पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. सुरेख चेंडू, या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने जरूर केलाय, पण फंबल पाहायला मिळालं. चेंडूला अडवण्यासाठी त्याला कसरत करावी लागली आणि या दरम्यान चित्याची चपळाई, हरणाची गती, आंखों से आंखें लढाकते हुए 2 रन चुरा लिए है. पंचांचा बाईचा इशारा. धावा कशा इथे हो, धावांना महत्व आहे. क्रिकेटमध्ये एक धावाला, राजकारणामध्ये एक मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. आणि एक गुणांना देखील महत्व आहे. टोटल धावा लागल्या त्या 8. चांगला चेंडू, यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर. मिस्टर डायनामाइट स्वतःला मात्र या मैदानावरती थांबवतायत. चेंडूला अडवण्यासाठी झटपट करतायत, धडपड करतायत. त्यांना या मॅचचं महत्व माहिती आहे. ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आहे. कर्जत की खालापूर, खालापूर की कर्जत. टेंट क्रिक लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. ज्यांनी या चॅनलला लाईक केलं नाहीये, शेअर केलं नाहीये, त्यांनी मात्र लाईक करा आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. इथं चेंडू उंच गेलाय, पण राज सावंत या चेंडूला झेलच्या माध्यमातून अडवलंय आणि आणखीन एक हादरा दिला जाईल तो टीम कर्जत संघाला. विशाल बॅक टू द डगआउट, फिर एक बार ठोक. विशाल बाद झालाय. अभि देवगरे थोडासा आता विचार करतोय कोणता बॅटर मैदानामध्ये जाईल. नेक्स्ट फलंदाज अमोल मोडक, मॅन फ्रॉम वावरोळी. या गावचा हा चमचमता सितारा यंग टायलंड आता मैदानामध्ये गेलाय. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती अवघ्या 9. जशाच तसं उत्तर आहे. कर्जत संघ जेव्हा गोलंदाजी करत होता हीच परिस्थिती
पहिल्या सत्रामध्ये होती टीम खालापूर संघाची, आता विपरीत परिस्थिती पाहायला मिळते ती टीम कर्जत संघाची. 9 धावा स्कोर कार्डवरती. नीरजनं मात्र सुरेख गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्याचे चेंडू आपण सुरेख पाहिले. 5 चेंडूचा खेळ त्यांना पूर्ण केलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. अपील मध्ये जोश जास्त पाहायला मिळाला, उत्साह कमी होता. 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद टीम कर्जत संघाच्या. 9 येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज. मागणी त्याचा पुरवठा होणार का? आदरणीय किरणजी ठाकरे साहेब देखील या व्यासपीठावरती आहेत. प्रसाद पाटील देखील या व्यासपीठावरती आहेत आणि ते मात्र या मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतायत. ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आहे. इथे अजूनही कर्जत संघ जिंकला नाहीये, अजूनही खालापूर संघ हारला नाहीये. मॅच मध्ये जोश कायम आहे, उत्साह कायम आहे आणि हा कायम स्वरूपी राहावा याकरता ऐकू एक सुमधुर संगीत. फिर एक बार ठोक 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 डीजे मेरे यार. मध्ये पाहिलात तर 9 धावा होत्या आणि 2 गडी गमावले होते. विपरीत आता कर्जत संघ खेळतोय, त्यांच्या देखील धावा 9 आहेत आणि 2 गडी बाद झालेत. म्हणजे समीकरण बरोबरीच आहे. येणारे 18 चेंडू 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. गुणाजी शेठ गायकवाड यांनी मात्र या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. ऐसी कोई गली नाही ज्या गुणाजी शेठ की चली नाही. आणि त्यांच्याकडनं आता पारितोषिक येईल कदाचित कर्जत टीमला किंवा खालापूर टीमला. नेक्स्ट बॉलर राज सावंत. राजा कोप राजा धोका नाही देती. मिड विकेट मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नीरज धामरेनं या चेंडूला अडवलंय, उचललंय, फेकलंय. तोपर्यंत मिळती एक सिंगल. एक से बस, एक पे रुकना नहीं होगा. यहाँ पे तुमको जोर लगा के छक्का नहीं तो चौका लगाना पड़ेगा. ताकई संघाचा कर्णधार आलाय. कुंभिवली संघाचा कर्णधार शेवटची पुकार असेल, आपण लवकरात लवकर या, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. इथे जेल सुटलाय आणि जेल सोडलाय एका स्टायलिश प्लेअरना. अर्थातच शुभम घोडविंदेच्या हातातनं हा लोण्याचा गोळा सुटलाय आणि तो धरतीला दान झालाय. चांगला चेंडू राज सावंतचा पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम ढेकू जो आता या खेळाडूला सांगतोय तुझ्या समोर गुडघे टेकू का नको. तरी जेल होता, इथे जेल सुटलाय. टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती केली जाते आपण यावा. दोन्ही आलेत. सन्माननीय ऍडव्होकेट ऋषिकेशजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून आता टॉसचं कार्य केलं जाईल. 2 संघांच्या माध्यमातून टॉस करतायत ऋषिकेशजी. जबरदस्त वेग पाहायला मिळाला पण टप्पा मात्र खराब होता. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेअरचा इशारा. लागोपाठचे 2 स्वेअर फेकले गेले. राज सावंत वरती आले धडपड. टोटल धावा लागल्यात. क्या मेरा क्या तेरा. खेळ बरोबरीचा मैदानामध्ये चालू आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते ऋषिकेश साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय. ताकई विपक्ष कुंभिवली ग्रामपंचायत आणि ताकई ग्रामपंचायत. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय कुंभिवली ग्रामपंचायत या टीमनं. जबरदस्त हा चेंडू. मुनीर पटेल या चेंडूला अडवतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत निर्धाव. हा चेंडू मात्र पाहायला मिळेल ज्या चेंडूवरती धाव नव्हती. कुंभिवली संघानं निर्णय घेतलाय कदाचित क्षेत्ररक्षणाचा. किरणजी ठाकरे साहेब खुश आहेत. मैदानामध्ये चांगला खेळ रंगतोय. त्यांचं आयोजन अतिशय सुंदरतेने लोक पाहतायत. लोकांनी त्यांना प्रेम करण्याची संधी निर्माण करून दिली आणि इथे विद्युत तारेनं केलाय घात.
चेंडू डायरेक्ट विद्युत तारेला लागला, नाहीतर या चेंडूवरती किमान 4 धावांची मोहर होती आणि या चेंडूवरती 1 धाव आली. बघा, विद्युत तारेला जर चेंडू लागला आणि झेल टिपला तर तो कॅच आउट असेल, अन्यथा तो चेंडू जर सीमारेषेच्या पलीकडे जातोय तर चौकार किंवा षटकार दिला जाईल. हे कर्जत ज्या काल टीम खेळल्या त्या सगळ्यांना माहिती आहे, पण कर्जतचा तालुक्यातनं आलेल्या या संघाला कदाचित ही माहिती नसेल, त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत मी पुरवतोय. पुन्हा एकदा वळतोय आपण मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती आता अमोल मोडक. इथे आखूड टप्प्याचा चेंडू लेट खेळला गेला, पण थेट सीमारेषा पलीकडे टांगा पलटी घोडे फरार करणारा आलाय. 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या. असं वाटलं होतं 3 षटकं कंप्लीट झालेत, पण अजूनही एक चेंडू मात्र या षटकामध्ये बाकी आहे. टोटल धावा लागल्यात स्कोर कार्डवरती 18. थोडासा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न मी केला, पण तो कदाचित माझ्या अंगलट आलाय. या चेंडूवरती सीमारेषा पार, आर पार, स्टेडियम पार, बिग बिग लांबच लांबचा हा मारलाय. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न आणि लँड देखील केलाय. 6 धावांसाठी आलाय. बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल 24 धावा नोंद केल्या जात आहेत. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 8 या धावांची. 12 चेंडू 8 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो अभि पाटील सरांना. घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकूया एक सुमधुर संगीत. चेंडू उरले ते 12. 8 धावांची गरज. कर्जत तालुक्यामध्ये जाऊन खालापूर संघाने मात दिली होती. आता स्वतः कर्जत संघ खालापूर तालुक्यामध्ये येऊन मात देणार का, हा रसिक प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. हा आता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी काही क्षणार्धात मिळेल. 12 चेंडू 8 धावा गरज. षटक क्रमांक 4. पंढरी पवार सावरोली संघ, आपला घोडिवली संघाचा हा एक जबरदस्त असा गोलंदाज पंढरी पवार, ज्यानं कमी वेळामध्ये आपल्या एक वेगळी ओळख संदेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते ताकई यांचं या मंचावरती शुभ आगमन झालंय. नमो चषकामध्ये आम्ही तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पंढरी पवार पहिल्या चेंडूवरती सिंगल जरूर मात्र घेतली गेली. इथे चेंडू आता शिल्लक राहिलेत ते 11. अजूनही 7 धावांची गरज आहे टीम कर्जत संघाला. कर्जत तालुका एका बाजूला खालापूर तालुका, 2 तालुक्याचं हे तुम्हाला क्रिकेटचं युद्ध तुम्ही या SP मैदान वरती खऱ्या अर्थाने एन्जॉय करता. त्या सर्वांचं प्रेक्षकांची गर्दी बघा, काल कमी होती, आज जिथे नजर तिथे प्रेक्षक बसलाय. हे खऱ्या अर्थानं नमो चषकाचं मी तर म्हणेन सार्थ झालं आज. आणि हेच ध्येय होतं की प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चारी बाजूला या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या वेळेस उडवल चेंडूला, क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडू पर्यंत. इथे धाव कंप्लीट झाली. 1 समीकरण बदलेल. चेंडू शिल्लक राहिली आता 9 आणि गरज आहे ती 5 धावांची. सन्मान्य सतीशजी जाधव, ज्यामुळे वायफाय
यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क करा. आपण व्यासपीठावरती यावं. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वायफाय जे आम्हाला त्यांनी दिलाय त्या साहेबांचा आम्ही मनापासून आभार करतो. पण साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. गोलंदाज तयार. इथे मात्र जेल पकडली जाईल. सफलता मिळतीये गोलंदाज पंढरीनाथ पवारला आणि झटका लागलाय टीम कर्जत संघाला. यस डीजे. फलंदाज कडाव संघाचा अभि देवघरे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. जिथे विचार केला तर 8 चेंडू शिल्लक राहिलेत. 5 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये टीम कर्जत संघ एका बाजूला, 2 तालुक्यांचं आता संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कर्जत तालुका जो फलंदाजी करतोय. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती आहे खालापूर तालुका ज्या तालुक्याला धावा रोखायच्या आहेत त्या 5 चेंडू फेस करायचे कर्जत तालुक्याला. 8 चेंडू 5 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार पंढरी पवार. यावेळेस टियर केलाय अगदी सन्मानजनक पूर्वक. या फटक्याची निवड करण्याचा प्रयत्न होता. इथे कोणती धाव येत नाहीये. आता चेंडूचं समीकरण बदलेल. चेंडू शिल्लक राहिलेत 7. गरज आहे ती 5 धावांची. या ठिकाणी हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज पार्ठे आध्यात्मिक आघाडी रायगड जिल्हा संयोजक यांचं या मंचावरती शुभागमन झालंय. मी साहेबांचं मनापासून हरिभक्त पारायण काशीनाथजी पार्टे साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस 30 सर्कलच्या बाहेर मिडविकेट आणि मधोमध या चेंडूला अडवलं गेलं. इथे धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने समीकरण देखील बदललं जाईल. चेंडू शिल्लक राहिली आता शेवटची 6 आणि अजूनही गरज आहे ती 3 धावांची. धावसंख्या आहे टोटल 29. आमचे नरेश दलवी ऑफिशियल स्कोरर, रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे सदस्य ज्यांनी प्रत्येक स्पर्धा आपल्या लेखणीतून पूर्णत्वास नेला. ही स्पर्धा देखील आज 3रा दिवस रात्र कंप्लीट करतायत. 6 चेंडू शिल्लक 3 धावांची गरज. टेनप्रीत लाईव्ह जी आपण पाहताय अतिशय उत्कृष्ट क्लॅरिटी. कॅमेरामॅनचं कौतुक करेन दोन्ही जे आपण बघतोय. अगदी या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचा प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे केला जातोय. 6 चेंडू शिल्लक राहिले. 3 धावसंख्येची गरज आहे. कर्जत तालुका आता भारी पडतोय का खालापूर तालुक्याला हा प्रश्न आता तुमच्या आमच्या मनामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक आकाश पाटील चिंचवली गोहे धावा रोखणार का. नानांच्या तालमीत ज्यांनी अनेक मैदान गाजवलीत हे मैदान त्याचं होम ग्राउंड आहे. ज्यानं धाकटी पंडेसारखी मोठी स्पर्धा तो याच मैदानावरती खेळला आहे. यावेळेस मात्र फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार तत्पूर्वी लॉंग ऑफ फाउंडी लाईनच्या मधोमध मात्र मारला हा जबरदस्त असा विजयी हा चौकार आणि इथून सामना जिंकलाय टीम कर्जत. हा संघ अर्थात कर्जत तालुका या मॅच मध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोवतोय. जशाच तसं उत्तर कर्जत मध्ये जाऊन खालापूर तालुक्याने उत्तर दिलं. आता कर्जत तालुक्याने खालापूर तालुक्यामध्ये येऊन हे उत्तर दिलंय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. आमचे नरेश दरवेला आम्हाला ही माहिती जरूर पोहोचवतील. निश्चित अभि सर, नो डाऊट या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली तो गोलंदाज सगळ्यांना प्रेमात पाडून गेला. 2 विकेट घेताना 1 धाव खर्च ज्यानं केली तो कर्जत वरनं आला. त्यानं खालापूर तालुक्याचा प्रवास स्वीकारला आणि या खालापूर नगरीमध्ये येऊन या धाकटी पंढरीच्या पायथ्याशी असलेल्या SP मैदानावरती नमो चषकामध्ये दमदार खेळ करून दाखवला या मॅच मध्ये आणि तो ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.